गुड मॉर्निंग स्टुडंट. स्टँडर्ड सेकंड मॅथ्स लेसन टाईम. आपण वेगवेगळ्या क्लॉक आणि वॉचचा यूज करून टाईम पाहतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर टाईम पाहता वॉल क्लॉकवर. ओके. पुन्हा स्कूलमध्ये जाण्यासाठी टायमिंग पाहता. म्हणजे प्रत्येक ॲक्शनसाठी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही टाईम पाहून वर्क करता. त्याचप्रकारे आपला टाईम आपण लर्न केलेला आहे. क्वार्टर पास्ट मीन्स 15 मिनिट पास्ट and minute hand at number on 3. ओके. 3 वर जेव्हा मिनिट हँड असतो तेव्हा क्वार्टर पास्ट झालेले असतात. आता हाफ पास्ट आपल्याला आज लर्न करायचे आहे. हाफ पास्ट मीन्स अर्धा तास झाला म्हणजे 1:30 म्हणजे हाफ पास्ट 1. मग 30 मिनिट पास्ट जेव्हा झाले तेव्हा हाफ पास्ट म्हणतात. ओके. इफ द मिनिट हँड इज ॲट 6, जेव्हा 6 नंबरवर मिनिट हँड असेल तेव्हा हाफ पास्ट झालेले असतील. इट शो 30 मिनिट्स. 6 6 नंबरवर जेव्हा मिनिट हँड असतो तेव्हा 6 5 30 मिनिट्स झालेले आहेत. 6 5 30 मिनिट्स. ओके. इट शोज 30 मिनिट्स. इट इज कॉल्ड हाफ पास्ट. 6 5 30 मिनिट्स. द टाइम इज 8:30 और हाफ पास्ट 8. 8:30 मीन्स हाफ पास्ट 8 म्हणजे 8:30 म्हणजे 8:30 हाफ पास्ट 8. ते तुम्हाला मी वॉचमध्ये दाखवतो. पहा 8:30 मध्ये अवर हँड 8 आणि 9च्या बिटवीन असतो आणि मिनिट हँड 6 वर असतो तेव्हा 8:30 झालेले आहेत म्हणजे हाफ पास्ट 8. त्याचप्रकारे 3:30 और हाफ पास्ट 3. 3:30 आपण आता वॉचमध्ये इंडिकेट करतोय मी. 3:30. ओके. 3:30 मीन्स हाफ पास्ट 3 म्हणजे 3:30 वाजले म्हणजे 3 o'clock वाजून 30 मिनिट झालेले आहेत. 3:30 तेव्हा अवर हँड 3 आणि 4च्या बिटवीन असतो आणि मिनिट हँड 6 वर तेव्हा 3:30 झालेले आहेत. त्याचप्रमाणे 5:30. आता 5:30 मीन्स 5 वाजून 30 मिनिट झालेले आहेत. या ठिकाणी 5:30 झालेले आहेत. अवर हँड 5 आणि 6च्या बिटवीन आहे आणि मिनिट हँड आहे 6 वर म्हणजे 5:30 म्हणजे हाफ पास्ट 5. त्याचप्रकारे या ठिकाणी पहा 7:30 म्हणजे 7 अवर हँड 8 आणि 7च्या बिटवीन आहे. अवर हँड मिनिट हँड 6 वर आहे तेव्हा 7:30 झाले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हाफ पास्ट ही सॉल्व करायचं आहे आणि याचे क्लॉकमध्ये शो करायचे आहेत आणि ओळखायचे आहेत. ओके. थँक्यू.